आहे? 12 डिसेंबर. 12 डिसेंबर आहे. तर आता 12 डिसेंबर पासून तर आतापर्यंत तुम्ही या ऊसाला रासायनिकचा खर्च किती केलेला आहे आणि आपल्या मल्टीप्लायरचा खर्च किती केलेला आहे? रासायनिक खत जवळपास 7 ते 8 किंवा 9 पोत्यापर्यंत झालेला आहे 2 एकराला. 2 एकरामध्ये. हो. तर जवळपास एका एकराला 2-2 पोत्याचा डोस किंवा 1.5 पोत्याचा डोस सुद्धा आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. जवळपास आताचा आज तुम्ही डोस देतायत, आज 6 पोत्याचा डोस आहे. आणि पहिला किती पोत्याचा दिलेला आहे सुरुवातीला? 4 पोत्याचा. तर त्याच्यामध्ये किती किलो मल्टीप्लायर मिक्स केलं होतं तुम्ही? त्याच्यामध्ये जवळपास 5 किलो एका एकराला आणि दुसऱ्या एकराला 5 एकर. 5 किलो दोनदा 5 किलो झालेला आहे. हा, आणि ही तिसरी वेळेस आहे आणि 2 वेळेस ड्रिचिंग केलेली आहे. 2 वेळेस ड्रिचिंग केलेले. तर अशा पद्धतीने तुम्ही उपयोग केलाय. तर तुम्ही तुमच्या ऊसाच्या पिकाबद्दल काय माहिती देऊ शकता की मल्टीप्लायर मुळे काय काय रिझल्ट जाणवले तुम्हाला? सर्वप्रथम सांगेन मी की हे पहा, पानाची जाडी, हा ग्रनेरी, हा फुटव्याची संख्या, हम्म जाडी, हम्म ही आतापर्यंत एवढी जाडी झालेली आहे. हा फुटवे जवळपास 10-12 फुटवे झालेली आहेत. हो. जमिनीचा हिसाब जर पाहिला, जमीन काळीची नाही, एकदम खडकाळ जमीन आहे. जमिनीचा हिशोब जर बघितला शेतकरी मित्रांनो की याच्यात तुम्हाला काळीची जमीन पाहायला दिसणारच नाही. सगळे जे काय ते सगळे खडकाळ जमीन आहे. आणि खडकाळ जमिनीमध्ये सुद्धा त्यांना त्यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरच्या वापराने रासायनिकचा खर्च कमी करून त्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारे जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जवळपास किती वर्षापासून मल्टीप्लायर वापरताय? 3 वर्षापासून वापरत होतो. हा. सुरुवातीला मी कपाशीवरच घेतलेला आहे. हा. आणि यावर्षी भुईमुगाल घेतल्याच्या नंतर त्याच्यानंतर उसाल घेतले. तर उसाल सुरुवातीपासूनच घेतले, आता शेवटपर्यंत शेवटचा डोस आहे. आणि आता इथून पुढे हळदेल तर तुम्ही यावर्षी कंपल्सरी हळद आणि कापूस कंपल्सरीच राहणार आहे. मला एक म्हणायचं आहे की जवळपास तुम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली यावर्षी फक्त भुईमुगालाच फवारणी घेतलेली होती. याच्या अगोदर तुम्ही सोयाबीन, तूर, हरभरा कोणत्याही पिकाला आपली फवारणी घेतली नव्हती, फक्त चालू स्वतःच्या मनानं मीच घेतली होती. हा, तुमच्या स्वतःच्या मनाने घेतली. तर मला एक अनुभव सांगा की मार्केटच्या खर्चामध्ये आणि आपल्या खर्चामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? दुप्पटचा फरक आहे. दुप्पटचा मार्केटच्या फरक म्हणजे तर आपल्या खर्चापेक्षा मार्केटचा खर्च दुप्पट आहे. तर जिथं आपलं प्रोडक्ट दिलं तिथं तुम्हाला रासायनिक खर्च आपल्या उत्पन्नामध्ये काय फरक वाटला? आम्ही कपाशील वापरत होतो, तर ज्यावेळेस कपाशील वापरलं त्यावेळेस 3 ते 4 क्विंटलाचं एकरी उत्पन्न वाढलं कपाशीचं. हा. आणि यावर्षी सुरुवातीला भुईमुग घेतला. हा. भुईमुगात चांगले रिझल्ट आले. एका बॅगला 5 क्विंटल आपल्याला उतारा आला. हो. एकदम अशा खडकाळ जमिनीत. हा. आणि नंतर उसाल चालू केलं. तर शेतकरी मित्रांनो, आज 19 जून आज तारीख आहे. आजच्या तारखेला जवळपास त्यांनी एका एकराला 5 किलो मल्टीप्लायर या सध्या डोस देणं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आज 5 किलोची पेटी खरेदी करून त्याच्यामध्ये हा डोस त्यांनी देणं सुरू केला आहे. 20 किलो कंपल्सरी झालं. 20 किलो कंपल्सरी झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता असा प्लॉट आहे. आणि अधिक माहितीसाठी की जे तुमच्या शेतामधील रासायनिक खर्च कमी करून उत्पन्नामध्ये वाढ पाहिजे असेल तर जसं या शेतकऱ्यांनी स्वतः विश्वास ठेवून त्यांना प्रोडक्टची माझ्या मार्गदर्शनाखाली उपयोग केला त्या पद्धतीने